हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो की आपला कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स. या विषयाच्या मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 3 ला सुरुवात केली होती. त्यामध्ये मुलांनो आपण आपला जो पहिला पॉइंट होता मागणीची संकल्पना आपण समजून घेतलं होतं. आणि मुलांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही पुढचा पॉइंट आहे मागणी पत्रक तो आपण समजून घेणार आहोत. पण त्याआधी मुलांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशी सुरू राहणार आहे. आणि मुलांनो आपण मागील व्हिडिओमध्ये मागणीची संकल्पना क्लिअर केली, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती तो व्हिडिओ बघू शकतात. आता मुलांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी कन्सेप्ट आहे मागणी पत्रक ती आपण क्लिअर करणार आहोत. तर बघूया मुलांनो, समजून घेऊ आपण. बघा काय म्हटलंय, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध. आता मुलांनो कार्यात्मक संबंध म्हणजे काय, की जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते आणि जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होते, याला म्हणायचं मुलांनो कार्यात्मक संबंध. जेव्हा किमतीत आणि मागणीत बदल होतो त्या बदलास आपण काय म्हणतो, कार्यात्मक संबंध. कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो त्यास मागणी पत्रक असे म्हणतात. सारणी, सारणी म्हणजे मुलांनो आपण त्याला तक्ता म्हणतो, ज्याद्वारे मागणी पत्रक म्हणजे ज्या वस्तूची किंमत वाढली त्यास मागणी कमी होते, किंमत कमी झाली मागणी वाढते, हे ज्या तक्त्याद्वारे किंवा सारणीद्वारे दर्शवलं जातं त्याला काय म्हणायचं, मागणी पत्रक असे म्हणतात. आता मुलांना आपल्याला त्याच्यामध्ये दोन प्रकारचे मागणी पत्रक आहे. पहिलं आहे अवैयक्तिक आणि ब आहे बाजार. म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक हे आपण घेणारच आहोत. फक्त लक्षात एवढंच ठेवा की एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शवला जातो त्याला आपण काय म्हणतो, मागणी पत्रक. आता मुलांनो त्याच्यात आपण अ भाग बघूयात, वैयक्तिक मागणी पत्रक. आता मुलांनो वैयक्तिकचं मिनिंग काय असतं, मुलांनो वैयक्तिक शब्द काय आहे, वैयक्तिक. वैयक्तिक म्हणजे त्याला आपण एक सिंगल म्हणतो, म्हणजे एक व्यक्ती. वैयक्तिक म्हणजे काय, ज्याला आपण आपल्या भाषेत सिंगल म्हणतो, एक व्यक्ती. तर बघा, विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका, बघा इथे दिले बघा, विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने. उपभोक्ता म्हणजेच मुलांना आपण ज्याला दुसरा शब्द म्हणू शकतो ग्राहक. उपभोक्ता आपण काय म्हणू शकतो, ग्राहक. उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. म्हणजे मुलांना ज्या वेळेस एक व्यक्ती वस्तूची मागणी करत असेल त्याला आपण कोणती मागणी म्हणू शकतो, वैयक्तिक मागणी म्हणू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला वैयक्तिक मागणी पत्रक आपल्याला दिलेलं आहे बघा, आणि त्याची पुढे मी एक डायग्राम पण शो केलेली, ती तुम्हाला समजून सांगणार आहे बघा मी. तर वैयक्तिक मागणी पत्रकामध्ये पहिला कॉलम आहे श, मी त्याला आपण म्हणतो वस्तूची किंमत, आणि त्याच्या पुढे श वस्तूला असणारी मागणी. तर मुलांना समजून घेऊ बघा, वस्तूची किंमत किती होती सुरुवातीला, 10. वस्तूची किंमत किती आहे, 10. त्यावेळेस आपल्या वस्तूला असणारी मागणी किती होती, 1. आता मागणी जी मुलांनो आपण तिला समजा आपण नग मध्ये घेऊयात, कशी घेऊयात मागणी, नगामध्ये, म्हणजे 1 पीस. बघा वस्तूची किंमत 8 रुपये झाली, म्हणजे किंमत आता कमी झाली, तर मागणी लगेच वाढली बघा, 1 वरून 2 एवढी मागणी वाढली. त्याच्यानंतर किंमत 6 रुपये झाली, किती झाली, 6. मागणी बघा 3 झाली, किलो मध्ये घेतली चालेल, 3 किलो मागणी झाली. किंमत समजा 4 रुपये झाली, मागणी 4 किलो झाली. किंमत 2 रुपये झाली, मागणी 5 किलो झाली. मुलांना मी तुम्हाला ते आताच सांगितलं कार्यात्मक संबंधाचा अर्थ, की ज्या वेळेस किंमत वाढते त्यावेळेस मागणी कमी होते, किंमत कमी होते मागणी वाढते. आता इथे किंमत कमी कमी झाली बघा, 10, 8, 6, 4, 2, म्हणजे किंमत कमी झाली तर मागणी बघा 1, 2, 3, 4, 5, मागणी ही वाढली आहे. हे तर क्लिअर झालं, तक्ता क्लिअर आहे. सारणीमध्ये काय दाखवलं त्यांनी, किंमत कमी कमी होते आणि मागणी वाढते, किंमत कमी होते मागणी वाढते. तर बघा आता आकृती असते मुलांना आपल्याला, तर आकृतीमध्ये पहिले बेसिक समजून घ्यायचं की आपल्याला आकृतीमध्ये 2 अक्ष असतात. किती अक्ष असतात, 2. पहिला अक्ष असतो तो म्हणजे अय. पहिला अक्ष कोणता असतो मुलांनो, अय. आणि दुसरा अक्ष असतो मुलांनो अक्ष. पहिला अक्ष असतो अय, दुसरा अक्ष असतो अक्ष. आता मुलांनो पहिला जो अय अक्षाची किंमत दाखवली असते मुलांनो, काय दाखवली असते, किंमत.
आणि अक्षाक्षर वस्तूची मागणी आहे. अक्षाक्षर काय आहे? वस्तूची मागणी. म्हणजे तुम्ही लिहिताना कसं लिहू शकतात मुलांनो? अय अक्षावर किंमत दर्शवली असून अक्ष अक्षावर मागणी दर्शवली आहे. हे पहिलं झालं. आता बघा मुलांनो इथे काय झालेलं आहे? इथं 2, 4, 6, 8, 10 ही किंमत घेतली. कुठून ह्या तक्त्यातलीच किंमत तशी तशी घेतली बघा. 2, 4, 6, 8, 10 तसंच बघा 2, 4, 6, 8, 10 त्या सिक्वेन्सने आपण किंमत घेतली. आता मागणी कशी होती मुलांनो? 1, 2, 3, 4, 5 ही आपली मागणी आहे बघा. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे मागणी इकडे ही वाढते. मागणी काय होते इकडे? वाढते. आणि किंमत वर जाताना वाढते ना, म्हणजे वरून खाली येताना कमी कमी होते बघा. इथे कसं झालं? वरून खाली येताना कमी कमी झाली. 10, 8, 6, 4, 2 तसंच बघा. 10, 8, 6, 4, 2 सेम तसंच घेतलेलं म्हणून तक्त्याच्या व्यतिरिक्त काही तक्त्याप्रमाणेच आपल्याला जायचंय. बघा अक्षर किमती घेतल्या. आता पहिले बघा वस्तूची किंमत किती मुलांनो? 10. मागणी किती आहे? 1. मग चला वस्तूची किंमत कुठे? 10 इथे किंमत आहे बघा. इथे मागणी आली आहे. बघा 10 ही किंमत आहे, 1 ही मागणी. बघा इथं आपल्याला डॉट. त्याच्यानंतर बघा वस्तूची किंमत झाली 8, मागणी किती आहे? 2. मग चला वस्तूची किंमत कुठे? 8 हा 8 आणि मागणी 2 म्हणजे कुठे येणार? छेदणार इथे बघा. त्याच्यानंतर मुलांनो वस्तूची किंमत झाली 6, मागणी आहे 3. चला वस्तूची किंमत 6 इथे बघा. 6, 6 आणि इकडे 3 आहे. बघा 6 3 छेदते बघा. त्याच्यानंतर मुलांनो वस्तूची किंमत 4, मागणी किती आहे? 4. मला वस्तूची किंमत 4 इथे दिसते बघा. मागणी 4 इथे दिसते बघा. आहे का 4 4? ओके. आणि मुलांनो पुढे वस्तूची किंमत 2 आणि मागणी किती आहे? 5. बघा वस्तूची किंमत इथे 2 दिसते मला. इथे 5 काय आपली मागणी बघा. बघा मुलांनो सगळे छेदले का? मग आता मुलांनो जे छेदलेले जे आहे याला कॉलम मी करून ऑलरेडी करून ठेवलेले तुम्हाला करायचे सॉल्व्ह करायचे वेळेस. आणि मुलांनो एक वक्र आहे छेदणारा. हा काय मुलांनो काळ्या जी काळी रेष तुम्हाला दिसते हा काय? याला मुलांनो म्हणायचं वैयक्तिक मागणी वक्र. काय म्हणायचं मुलांना याला? वैयक्तिक मागणी वक्र. वक्राचं नाव काय आहे? म. काय नाही वक्राचं? म. हा काय मुलांनो? वैयक्तिक मागणी वक्र. मुलांनो खूप सोपं आहे. तुम्हाला हे प्रकरण 12 मार्काला आणि ह्याच प्रकारात मागणीच आहे. दुसरं काहीच नाही. मागणी मागणी आणि मागणी. किंमत किंमत आणि किंमत. फक्त मागणी किंमत मागणी किंमत मागणी किंमत. दुसरं या प्रकरणामध्ये मुलांनो काहीच नाही. काही म्हणजे काहीच नाही. फक्त मागणी किंमत आहे. मुलांनो तुम्हाला वैयक्तिक मागणी पत्रक काय हे समजलं असेल. आता याच्यानंतर मुलांनो 2 नंबर आहे ते म्हणजे बाजार मागणी पत्रक. 2 नंबर मुलांनो काय आहे? बाजार मागणी पत्रक. बघा मुलांनो बाजार मागणी पत्रक आता आपण समजून घेऊ. त्याच्यामध्ये बघा मुलांनो काय सांगितलंय बाजार मागणी पत्रकामध्ये? विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व, इथे काय दिलंय मुलांनो? सर्व. सर्व उपभोक्त्याने, उपभोक्ता म्हणजे कोण मुलांनो? उपभोक्ता म्हणजे ग्राहक. सर्व ग्राहकांनी केलेली मागणी म्हणजे बाजार मागणी होय. आता मुलांनो तुम्हाला माहिती आहे बाजारात का असं एक ग्राहक असतो का? बाजारात अनेक ग्राहक येतात. तसा आपला आठवडे बाजार असतो बघा. आठवडे बाजार अनेक ग्राहक येतात. मग अनेक ग्राहकांची यात मागणी असते. पण एक्झाम्पल आपण 3 ग्राहक घेतले. किती ग्राहक घेतले? 3. आणि मुलांनो तिन्ही ग्राहकाची एकत्र केलेली याच्यात मागणी असते. बघा आता तुम्ही बघितलं कार्यात्मक संबंध होता ना अर्थ. मग कार्यात्मक संबंध होता त्यासाठी ही सारणी बघा. तर पहिले बघा वस्तूची किंमत 10 रुपये. वस्तूची किंमत किती आहे? 10. मग बघा 3 प्रकारचे आपल्याकडे मुलांनो ग्राहक आहे. किती प्रकारचे ग्राहक आहे? 3. पहिला ग्राहक आहे अ, दुसरा ग्राहक आहे ब, तिसरा ग्राहक आहे क. अ, ब, क हे 3 आपल्याकडे ग्राहक आहे. बघा अ ने किती मागणी केली? अ ने मागणी केली. आता मागणी किलोमध्ये 10 रुपये किंमत असताना अ ने 5 किलोची मागणी केली. ब ने 10 किलोची मागणी केली. क ने 15 किलोची मागणी केली. 3 आपल्याकडे ग्राहक होते. उपभोक्ते किती होते? 3. 5, 10, 15 एवढी मागणी केली. सगळी मिळून किती मागणी झाली मुलांनो? 5 आणि 10 15 आणि 15 30. म्हणजे मुलांनो 10 रुपये किंमत असताना टोटल मागणी किती झाली? अ, ब, क ची मिळून 30. किंमत 10 असताना मागणी किती झाली? 30. आता पुढे बघा 10 वरून 8 किंमत काय झाली मुलांनो? कमी झाली. 10 वरून 8 किंमत काय झाली? कमी. आता आपलं लॉजिक आहे किंमत कमी झाली म्हणजे मागणी वाढायला पाहिजे ना. मग बघा 8 रुपये किंमत असताना अ ग्राहकाने किती मागणी केली? 10 किलो. ब ग्राहकाने 15 किलो. क ग्राहकाने 20 किलो. म्हणजे 10, 15 आणि 20 तिघांची बेरीज करायची मुलांनो. 10 आणि 15 25 आणि 20 45 बघा. किंमत 8 असताना मागणी किती किलोची झाली? 45. म्हणजे बघा इथून 10 वरून 8 एवढी किंमत
कमी झाली. इथं 30 45 एवढी मागणी वाढली, म्हणजे किंमत कमी झाली असता मागणी वाढते मुलांनो. पुढे बघा 8 वरून किंमत किती झाली 6, कमी झाली ना किंमत. मागणी बघा 15 20 25, 3 ग्राहक मागणी करताय अ, ब आणि क. अ ने केली 15 किलो, ब ने केली 20 किलो, क ने केली 25 किलोची मागणी. वस्तू असेल आंबा, आंबा सगळ्यांना माहिती आहे, आंब्याची मागणी केली. 15 आणि 20 35 आणि 25 किती किलोची मागणी केली 60. म्हणजे बघा 8 वरून 6 एवढी किंमत कमी झाली, 45 वरून 60 किलो एवढी मागणी वाढली. ही मागणी मुलांनो, इकडे किंमत आहे आणि इकडे मागणी. ही जी मागणी आहे यांची बेरीज केलेली. पण आपण अ ब क का घेतलं, आणि ही बाजार मागणी. बाजार मागणीमध्ये मुलांना एक ग्राहक नसतो, बाजार मागणीमध्ये अनेक ग्राहक असतात. फक्त आपल्या समजसाठी मी तुम्हाला 3 ग्राहक दिलेले. पुढे बघा 6 वरून 4 एवढी किंमत कमी झाली. किती किंमत कमी झाली 6 वरून 4 एवढी किंमत कमी झाली. बघा अ ने मागणी केली 20, ब ने मागणी केली 25 आणि क ने मागणी केली 30. 20 25 30 याची जर तुम्ही बेरीज केली तर मुलांनो किती बेरीज येते 75. किती बेरीज येते आपली 75. म्हणजे जेव्हा 6 वरून 4 एवढी किंमत कमी झाली तेव्हा 60 वरून 75 एवढी मागणी वाढली. आपल्याला माहिती आहे किंमत कमी झाली मागणी वाढते. त्याच्यानंतर बघा किंमत 2 रुपये झाली. अ ने केली 25 किलोची मागणी, ब ने केली 30 किलोची मागणी आणि क ने केली 35 किलोची मागणी. म्हणजे 25 30 आणि 35 यांची जर बेरीज केली मुलांनो तर ती बेरीज किती येते 90. म्हणजे जेव्हा किंमत 2 रुपये झाली तेव्हा मागणी 90 किलोची झाली. म्हणजे बघा मुलांनो की इकडे किंमत कमी कमी होत गेली, इकडे मागणी वाढत गेली. मग मुलांनो जसं आपण वैयक्तिक मागणीचा वक्र घेतला तसंच तुम्हाला इथे बाजार मागणीचा वक्र आहे. कोणत्या मागणीचा वक्र आहे? बाजार मागणीचा वक्र आहे. बघा मुलांनो बाजार मागणीच्या वक्रामध्ये पहिलं बघा किंमत किती आहे तसंच घ्या. बघा सेम जसं आपण वैयक्तिक मागणीमध्ये शिकलो तसंच आपण बाजार मागणीमध्ये शिकतोय. बघा तर बाजार मागणीमध्ये तुम्ही बघितलं तर बघा पहिले आपली किंमत घेतलेली असते. किंमत कुठे घेतली अ य अक्षर काय आहे किंमत. अ या अक्षर काय आहे किंमत आणि अक्ष अक्षर काय घेतले मुलांनो मागणी. अक्ष अक्षर काय घेतलंय मागणी. तर बघा पहिले जसं की तसं किमतीचा फॉर्मॅट होता 10 8 6 4 2. बघा 10 8 6 4 2. ओके हाय तसं लिहून घ्यायचं, विचार करायचा नाही, फक्त 5 रेषा मारायच्या 10 8 6 4 2. ओके आता बघा मागणी किती होती 30 45 60 75 90. 30 45 60 75 90. मुलांना लिहिताना आपल्याला ग्रुप करायचा. मग ग्रुप बघा मी कसं केलं 20 40 60 80 100 असं माप 20 20 तर एक सारखं मुलांना आपल्याला माप घ्यायचंय ना. 20 च्या पटीत घ्या 20 20 दुने 40 20 त्रिक 60 80 100. मग आता मुलांना पहिलं बघा वस्तूची किंमत किती होती आपली 10 आणि मागणी किती होती 30. मग चला वस्तूची किंमत पुढे 10 दिसते का? हा इथे वस्तूची किंमत 10 आहे. आता मागणी 30 आहे. मागणी किती आहे 30. परंतु इथे 20 आणि 40 आहे. 20 आणि 40 च्या मध्ये किती येईल 30. मग बघा इथे 30 येतं आपलं. बघा ओके हे बघा इथे आपली बरोबर 10 किंमत असताना मागणी किती झाली 30. म्हणजे 20 आणि 40 च्या मध्ये आले 30. त्याच्यानंतर पुढे बघा किंमत किती झाली 8. मागणी झाली 45. किंमत 8 हाय बघा इथे किंमत 8 दिसते बघा. इथे 8 किंमत आहे मागणी 45. आता 45 मुलांना पुढे येईल 20 40 40 च्या जवळ 5 45 येईल. मग बघा इथे 45 घेतलं मी. हे बघा इथे किती आली आपली किंमत 8 होताना मागणी 45 झाली. त्याच्यानंतर किंमत 6 झाली मुलांनो. किंमत किती झाली 6. किंमत 6 झाल्यावर मागणी 60. मग चला किंमत 6 बघा इथे किंमत 6 आहे. मागणी 20 40 60. 60 चा ग्रुपच आहे मुलांना त्यामुळे टेन्शन नाही. बघा इथे इथे बघा छेदला का ओके बरोबर. बघा 3 आपले बिंदू छेदताय बघा. त्याच्यानंतर बघा पुढे मागणी झाली किंमत झाली 4 रुपये. किंमत किती झाली 4 आणि मागणी झाली 75. चला किंमत 4 बघा इथे किंमत 4 दिसते मला. मागणी 75 20 40 60 80 म्हणजे 80 शेजारी 75 आहे इकडून म्हणजे डाव्या बाजूला बघा इथे 75 आणि शेवट किंमत मुलांना 2 झाली. किंमत किती रुपये झाली 2. मागणी किती झाली 90. मग चला 2 कुठे आहे बघा इथे किंमत 2 आहे तर मागणी 90. 90 म्हणजे 80 च्या 100 च्या मध्ये 90 येतील का नाही. 80 च्या 100 च्या मध्ये 90 बघा इथे 90 घेतले या ठिकाणी बघा. बघा मुलांनो हा आपला काय आहे मुलांनो हा आहे मुलांनो आपला बाजार मागणी वक्र. कोणता वक्र आहे बाजार मागणी वक्र. ज्याला नाव काय दिलं आपण म. काय नाव दिलंय म म्हणजे बघा म हा कोणता वक्र आहे बाजार मागणी वक्र. मुलांनो फक्त एवढं लक्षात ठेवा वैयक्तिक वक्रामध्ये एका उपभोक्त्याने केलेली मागणी लक्षात घेतली जाते
आणि बाजार वक्रामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे जसे आपण 3 घेतले, अशा सर्व उपभोक्त्याने केलेली मागणी काय केली विचारात घेतली जाते. तर अशा पद्धतीने मुलांनो, जो काही आपला पॉइंट होता मागणी पत्रक, तो आपण समजून घेतला. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल मी गृहीत धरतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.